नमस्कार. 12वी झाली, आता पुढे काय? हा प्रश्न खूप जणांना पडतो, नाही का? तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, खास करून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी. आपण बी.कॉम नंतरच्या करिअरचा संपूर्ण रोडमॅप अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मग सुरू करायचा हा प्रवास? 12वी नंतर ना आपल्यासमोर करिअरचे इतके पर्याय येतात की गोंधळ उडणं अगदी साहजिक आहे. पण काळजी करू नका. या सगळ्या पर्यायांच्या गर्दीत बी.कॉम हा एक असा मोठा स्पष्ट रस्ता आहे जो तुम्हाला एका निश्चित ठिकाणी घेऊन जातो. चला तर मग पाहूया हा रस्ता नेमका कसा आहे. बरं. मग हे बी.कॉम म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही एक 3 वर्षांची अंडरग्रॅज्युएट डिग्री आहे. फायनान्स, अकाउंटिंग, टॅक्सेशन, मॅनेजमेंट या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी यात शिकायला मिळतात. थोडक्यात काय, तर कॉमर्सच्या जगात यशस्वी होण्यासाठी लागणारा हा एक भक्कम पाया आहे. ओके, तर आता आपण आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यावर पोचलो आहोत. इथे आपण बी.कॉम डिग्रीच्या काही प्रॅक्टिकल गोष्टींबद्दल बोलूया. म्हणजे कुठल्याही प्रवासाला निघण्याआधी आपण तयारी करतोच ना, तसंच काहीसं. बघा, बी.कॉम करायला साधारणपणे 3 वर्ष लागतात. आणि फीबद्दल बोलायचं झालं तर ती प्रत्येक कॉलेज किंवा संस्थेनुसार वेगळी असते. त्यामुळे किती वेळ द्यावा लागेल आणि खर्च किती येईल या दोन्ही गोष्टींचा विचार आधीच केलेला बरा. आता खरी मजा आहे. एकदा का बी.कॉमची डिग्री हातात आली ना, की करिअरच्या संधींचं एक नवं जगच आपल्यासाठी खुलं होतं. चला बघूया की ही डिग्री आपल्याला कुठल्या कुठल्या ठिकाणी पोचवू शकते. इथून पुढे प्रवास खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. आता येतो एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट. बी.कॉम पूर्ण झाल्यावर आपल्यासमोर प्रामुख्याने 2 रस्ते येतात. आणि यापैकी कोणता रस्ता निवडायचा हा निर्णय आपलं भविष्य ठरू शकतो. एक आहे नोकरीचा आणि दुसरा स्वतःच्या व्यवसायाचा. चला, या दोन्ही रस्त्यांमधला फरक जरा समजून घेऊया. पहिला रस्ता म्हणजे नोकरी. म्हणजे कसं, एका चांगल्या मोठ्या कंपनीत कामाला लागायचं, अनुभव घ्यायचा. आणि दुसरा रस्ता आहे व्यवसायाचा. इथे तुम्ही स्वतःचे बॉस असता. काहीतरी नवीन सुरू करण्याची, स्वतःचं साम्राज्य उभं करण्याची संधी असते. अर्थात दोन्ही रस्त्यांवरचे फायदे तोटे वेगवेगळे आहेत. समजा नोकरीचा मार्ग निवडला तर कुठे संधी आहेत? अरे, खूप ठिकाणी. बँकिंग अँड फिनान्समध्ये, अकाउंटिंग अँड ऑडिटिंगमध्ये, टॅक्स कन्सल्टन्सीमध्ये या सगळ्या सेक्टर्समध्ये बी.कॉम पदवीधरांना प्रचंड मागणी आहे. आपण जे काही 3 वर्षात शिकतो ते इथे थेट कामाला येतं. आणि जर मनात स्वतःचं काहीतरी सुरू करण्याची इच्छा असेल तर त्या रस्त्यावरही भरपूर संधी आहेत. तुम्ही स्वतःचा स्टार्टअप सुरू करू शकता, फायनान्शियल कन्सल्टिंग करू शकता किंवा आपला जो फॅमिली बिझनेस आहे त्याला एका नव्या उंचीवर नेऊ शकता. या सगळ्यासाठी बी.कॉमची डिग्री एक मजबूत बेस तयार करते. बरं, इतकं सगळं केल्यावर मिळतं काय? म्हणजे या प्रवासाचं डेस्टिनेशन काय? इथे फक्त वैयक्तिक फायद्याचा विचार नाहीये, तर याचं एक मोठं महत्त्व सुद्धा आहे. चला बघूया की ह्या प्रवासाची किंमत आणि मूल्य काय आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पगार किती मिळणार? तर बघा, बी.कॉम झाल्यावर सुरुवातीला साधारणपणे वर्षाला 3 ते 6 लाखांपर्यंतचं पॅकेज मिळू शकतं. अर्थात हे तुमच्या स्किल्स आणि अनुभवावर अवलंबून आहे. पण सुरुवात म्हणून हे नक्कीच चांगलं आहे. आपल्या मेहनतीचं फळ मिळायला लागल्यासारखं वाटतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, बी.कॉम पदवीधर फक्त नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत. ते खरं तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये त्यांचे योगदान खूप मोठं आहे, थेट योगदान आहे. म्हणजे एक प्रकारे ही देशसेवाच आहे, नाही का? चला, आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. कोणताही प्रवास यशस्वी करायचा असेल तर रस्त्यावरचे काही नियम पाळावेच लागतात. आता आपण बी.कॉम करिअरसाठीचे असेच काही काय करावं आणि काय करू नये हे पाहणार आहोत. तर यशस्वी होण्यासाठी काय करायचं? सगळ्यात महत्त्वाचं, इंटर्नशिप करून प्रॅक्टिकल नॉलेज घ्या. आपलं प्रोफेशनल नेटवर्क तयार करा आणि डिग्री मिळाल्यावर शिकणं थांबवू नका. आणि काय नाही करायचं? तर फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबून राहू नका. कम्युनिकेशनसारख्या सॉफ्ट स्किल्सकडे दुर्लक्ष करू नका. हे साधे नियम पाळलेत तर यश नक्कीच मिळेल. तर मित्रांनो, हा आहे बी.कॉम नंतरच्या करिअरचा संपूर्ण रोडमॅप. आता प्रश्न फक्त एकच आहे, हा रोडमॅप तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये कुठे घेऊन जाणार आहे? कारण रस्ता तर समोर आहे, पण त्यावर प्रवास कसा करायचा आणि कुठे पोचायचं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे.